पुढच्या बातमीकडे वळतोय। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एक महत्त्वाचा पुरावा म्हणजे काळ्या स्कॉर्पिओ गाडीतील सापडलेले विविध पुरावे, जे आरोपींना कठोर शिक्षेपर्यंत पोहोचवू शकतात। आरोपी सुदर्शन घुलेच्या स्कॉर्पिओमध्ये पुरावे आढळले असून स्कॉर्पिओ ही त्याला भेट देण्यात आल्याचं सांगितलं जातंय। वाल्मिक कराडनंच ही स्कॉर्पिओ सुदर्शन घुलेला भेट म्हणून दिल्याचं सूत्रांकडनं कळतंय। सुग्रीव कराड टोळीच्या विरोधात बोलल्यामुळे बक्षीस म्हणून ही स्कॉर्पिओ वाल्मिक कराडनं विष्णू साठेच्या माध्यमातून सुदर्शनला दिली होती, अशी माहिती सूत्रांकडनं मिळाली आहे। सुग्रीव कराड हा देखील वसुली, खंडणी आणि मारहाणीचे प्रकार करायचा। त्याच्यावर देखील गंभीर गुन्हे दाखल आहेत। स्थानिक टोळी वर्चस्वाच्या स्पर्धेतनं सुग्रीव कराड आणि सुदर्शन घुलेमध्ये आधीपासूनच वाद होते, अशी देखील माहिती समोर आली आहे। तपास करती जे काय नाव येत आहेत का यांनीच काही डाव रचला, आता मागं राहून त्या धन्या मुंड्यांनीच काही डाव रचून काय त्याला पुढं घातलं आहे का, आणखी ड्रायव्हर करायचं आहे, हे प्रकरण दुसरीकडे न्यायचं आहे, काय करायचं आहे, असा काही प्रकार त्यांचा असतो। परंतु जे आता नवीन खुलाशी होती त्याच्या माध्यमातून पुरवणी अहवालात त्या तपासात खरं काय ते पुन्हा येईल आणि 6 रुपयेसुद्धा जास्तीचे पुरवणी आणि त्या तपास जो आता केला जाईल पुरवणी तपास ते अहवालात येतील असं वाटतं। तर संतोष देशमुख हत्या प्रकरणी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। संतोष देशमुखांचं अपहरण झाल्यानंतर पोलिसांनी तब्बल 3.5 तास तक्रार दाखल करूनच घेतली नाही। पोलीस अधिकाऱ्यांना घडलेला प्रकार सांगितला, मात्र तरी देखील त्यांनी तक्रार नोंदवली नाही, असा खुलासा संतोष देशमुखांचे ड्रायव्हर शिवराज देशमुख यांनी केलाय। पोलिसांनी बसवून ठेवलं, तक्रार हळूहळू लिहायची असते, कायदा बदललेला असल्यामुळे पुस्तक पाहून कलम लिहावं लागतं असं म्हणत पोलिसांनी बराच वेळ लावला, अशी माहिती जबाबातनं समोर आली आहे। तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी होईल असा विश्वास धनंजय देशमुखांनी व्यक्त केलाय। दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर हे स्पष्ट झालंय की खंडणी ते हत्येपर्यंतच्या प्रकरणातील सगळे आरोपी एकच आहेत, त्यामुळे सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। तर जयराम साठे याच्या जबाबातील सुग्रीव कराडबद्दल सवाल केल्यानंतर कुणी काही बोललं तरी कुणीही वाचणार नाही, अशी देखील प्रतिक्रिया धनंजय देशमुखांनी दिली। कोणी काही बोललं तर याच्यातून कुणीच वाचणार नाही असा मला ठाम विश्वास आहे। कारण का हे ज्या पद्धतीनं सांगत होतो मी की खंडणी ते खून प्रकरणातील सगळे आरोपी एकच आहेत, ते दोषारोपपत्र ज्यावेळेस दाखल झालं त्यावेळेस हे सिद्ध झालेलं आहे। कालच्या तारखेच्या वेळेस तुम्ही जे या प्रकरणातील सरकारी पक्षाच्या वतीनं जे वकील साहेब आहेत, निकम साहेब, त्यांनी देखील स्पष्ट भूमिका मांडलेली आणि सगळे पुरावे दिलेले आहेत की या प्रकरणातील सगळे जे आरोपी आहेत हे कशा पद्धतीने ह्यांचं कृत्य आणि त्यांना फाशीची शिक्षा होणार असा आम्हाला विश्वास आहे।